ठाण्यात लोकसभेसाठी भाजप शिवसेनेत चुरस। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचा जाहीरनामा। 6 मतदारसंघाकरता स्वतंत्र जाहीरनाम्याची घोषणा। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज महत्त्वाची बैठक। घटक पक्षांना देखील बैठकीचं निमंत्रण। मवियाचं जागा वाटप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता। राज्यातील नेत्यांकडून अपेक्षित जागांचा आकडा हायकमांडला सादर। भाजपकडून राज्यसभा खासदारांना लोकसभेकरता उतरवण्याचा प्लॅन, तर भाजपकडून काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकीटं कापली जाण्याची चिन्ह। लोकसभेकरता इच्छुकांनी 10 जानेवारीपर्यंत नावं पाठवा। काँग्रेसच्या बैठकीनंतर जिल्हाध्यक्षांना दिल्या सूचना। जागा वाटपाआधीच काँग्रेसचं मोठं पाऊल। रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी निवडणूक न लढता तेलंगणामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, काँग्रेसच्या गोटातून चर्चा। रायगडमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुद्धा राहणार उपस्थित। मागासवर्ग आयोगानं 7 दिवसांच्या आत मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं, राज्य सरकारचे मागासवर्ग आयोगाला आदेश। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जरांगे यांना दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। ऊसतोड कामगारांच्या मजुरीकरता 92 रुपयांची वाढ। शरद पवार पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनं अखेर प्रश्नावर तोडगा। कलियुगात पक्ष आणि चिन्हाचं हरण होत आहे, इतर लोकांना एकवचन कसं करणार? अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर साधलाय निशाणा। 80-85 वय असणाऱ्यांनी आता आशीर्वाद देण्याचं काम करावं, अजित पवार यांचा शरद पवारांवर हल्लाबोल। महाराष्ट्राकरता काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। जागा वाटपाचा फॉर्म्युला मल्लिकार्जुन खरगेंना सुपूर्द। खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ। भावना गवळींना आयकर विभागानं 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याची बजावली आहे नोटीस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची पहाटे 6 पासूनच अजित पवार यांनी केली आहे पाहणी। मोनोरेलचे महामुंबई मेट्रोमध्ये विलिनीकरण। MMRDAचा महत्त्वपूर्ण निर्णय। विलिनीकरणामुळे 40 ते 60 कोटींची होणार बचत। 5 ते 40 वर्ष जुनं प्रकरण 2024 अखेरपर्यंत निकाली काढा। उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायालयांना सूचना। ऐन थंडीत सांगलीत पावसाची हजेरी। पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसण्याची चिन्ह। गौतमीची लावणी पाहण्याकरता आलेल्या सिल्लोडकरांवर सत्तार यांच्या आदेशानं चालवल्या लाठ्या। सिल्लोडकरांच्या आईवडिलांचा उद्धार करणाऱ्या सत्तार यांच्याकडून माफीऐवजी फक्त दिलगिरी। रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त। वक्तव्यावर आजही ठाम। आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम। आव्हाड यांच्या रामाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांचा डॅमेज कंट्रोल। अमोल कोल्हेंनी आळवला रामाचा सूर, तर इतर नेत्यांनी दिला अशी वक्तव्य न करण्याचा आव्हाडांना सल्ला। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती। राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला। भाजप म्हणतं 400हून अधिक जागा जिंकेल।
केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडूत भाजपची सत्ता नाही, मग भाजप 400 पेक्षा अधिक जागा कसं जिंकणार? शरद पवार यांनी उपस्थित केलाय सवाल. अयोध्येतल्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुटी द्या, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जे लोक विरोधात होते ते आता ऑफर देत आहेत, हे माझ्या कामाचं प्रतीक. नवनीत राणांचा बच्चू कडूंना टोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.